महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे। या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता खरे तर खूप मोठी रंगत येणार असल्याचं पाहायला मिळते, कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे गेले होते। मात्र आता अहमदपूर तालुक्यातील मतदारसंघापुरते 6 मतदारसंघापुरती राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 3 गट जे आहेत ते भाजपकडे असतील, 3 गट जे आहेत ते राष्ट्रवादीकडे असतील। मात्र भाजपकडून दिल्या गेलेल्या उमेदवारींची जी चर्चा आहे त्या उमेदवारींमध्ये सगळे जे प्रस्थापित नेते आहेत या नेत्यांच्या घरच्याच नातेवाईकांना उमेदवारी मिळाल्यामुळे जे कार्यकर्ते जे आहेत ते भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आणि त्यामुळं महानगरपालिकेमध्ये लातूर महानगरपालिकेमध्ये जी बंडखोरी पाहायला मिळाली होती, ही बंडखोरी आता अहमदपूरच्या जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये सुद्धा पाहायला मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। खरं तर उद्या शेवटचा दिवस आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा, आणि या उद्याच्या शेवटच्या दिवसानंतर किती बंडखोर भाजपचे समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्रिशरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर।